तुम्ही बघू शकता आता इथे असं सकाळ झालेलं आहे. सगळ्यांना शुभ सकाळ आणि म्हणजे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आता इथे पिल्लू उठलेला आहे. त्यानं चहा पण नाही घेतला, काय नाही. बरं त्याचा डोळा जसं सुजला होता आणि पाणी येत होतं, तर म्हटलं चला काल लिंबोळ्या आणल्या होत्या, त्यांच्यातले काल एक संपली, एक आज टाकली त्याच्या डोळ्यामध्ये. तर तो आधी टाकायचेच म्हणत होता, नको म्हणे मम्मी. म्हटलं काही होत नाही, पिल्लू टाकल्यावर डोळा बरा होऊन जाईल. तर आता मी इथे त्याला दिली आणि डोळ्यातून पाणी येताना सारखं, तर त्याला एक मी नरम असा रुमाल आणून दिलेला आहे. म्हटलं पाणी वगैरे आलं की हातानं नको पुसू म्हटलं, नाही तर मग असं धूळ वगैरे जाईल. त्यापेक्षा त्याला एक रुमाल दिला हातामध्ये, म्हटलं डोळे पुसत जा. तर आता एक माझे धुणं भांडी झालं होतं, म्हटलं चला बघते त्याला डबल चेक करते. सकाळी मिस्टांना खिचडी बनवली, तोडते कामानिमित्त बाहेर गेले. त्याच्यानंतर मग मी त्याच्याकडे गेले, त्याचा ताप चेक करायला. त्याचं एवढं अंगवर मी बापरे एवढं कडक लागत आहे ना, काय सांगावं आता. लेकरं आजारी असलं ना काहीच सुचत नाही घरामध्ये. तर सकाळी जे थोडंसं खिचडी खाल्ली, त्याच्यानंतर काही परत खाल्लंच नाही. हा, लेकरं व्यवस्थित असले की कसं आईचा जीव मोकळा राहतो, नाही तर मुलांकडेच लक्ष राहतं. हो, तुमच्या इकडं पण असं चालू आहे का दुखणं? नक्की मला सांगा. डोळ्यांचा त्रास हा कशामुळे होतो? उन्हामुळे होतो का ॲलर्जी असल्यामुळे? काय गेलं काय माहिती आहे, त्याच्या डोळ्यात एकदमच 4 दिवसापासून पाणी येत आहे सारखं. तर ते बघत होते मी पिल्लूचा ताप वगैरे चेक करून. एवढा मरणाचा तापलेला आहे, सण देख. त्याचं डोक्यात पण त्याला चक्कर येते. उठून बसला की म्हणतो मम्मी चक्कर येऊ राहिली, असं येऊ राहिलं, डोकं दुखते म्हणे माझं. म्हटलं तर बाबा, त्याला औषध दिलं, म्हटलं थोडा आराम कर. आराम म्हणजे तो उठलेलाच नाही, 3 दिवस झाले सारखा झोपलेलाच आहे, उठतच नाही, खेळत नाही, नुसता पडून राहतोय. कारण की अंगामध्ये ताप असल्यावर जेवण जात नाही, अशक्तपणा येतो, आहे की नाही. तर मग तिथे मी ना त्याचा ताप चेक करायला बसली होती. ते एवढा गरम लागत होता, तो त्याचं डोकं, पाठ, अंग सगळंच एवढं कडक झालेलं आहे, बापरे बोलायचंच काम नाही झालं. तर एकदम काही सुचत नाही, तिची वाफ पण लागती. जेवण तर अजिबात करतच नाही, धकतच नाही. बळजबरी जरी दिलं तर 2 घासाच्या वर तो खात नाही. त्याला लिंबोळ्या वगैरे आणले, लिंबोळ्या वगैरे टाकल्या. आता बघू कधी फरक पडतो. आणि मी नाही तर एकदम उठवलं ना, ते चादरचं गालावरतून म्हटलं, मला वाटलं ते डोळ्यातलं जे आज ना असं काही करायचं मन पण नाही करत आहे. कारण की पिल्लूचं ना डोळ्यामध्ये कचरा गेलाय की काय गेलाय काय माहिती. त्याचं सारखं 4 ते 5 दिवस झाले डोळ्यातून सारखं पाणी पडते. 4 दिवस झाले, बुधवार गुरुवारपासून आज 8 दिवस होत आले, सारखं तिच्या डोळ्यातून पाणी येते. 1-2 दिवस काही नाही टाकलं, मला वाटलं होऊन जाईल व्यवस्थित. पण मग नंतर लिंबोळी आणली पिल्लूच्या पप्पाने, काल टाकली तिच्या डोळ्यामध्ये एक, आणि एक आज टाकली. 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसापासून सारखं त्याच्या डोळ्यातून पाणी जाते. आणि त्यातल्या त्यात त्याला ताप पण एवढा येते, ताप तर येते, डोळ्यातून पाणी येतं, डोळा दुखतोय, अजून पाणी पडते, त्याने पण डोळा फडफड करते. त्याच्यानंतर त्याला ताप पण चालू झालेली आहे, एवढी कडक ताप चालू आहे की बापरे डोक्याचं काम नाही. जेवण पण नाही करत येते, ताप आली त्याला तर. गोळ्या आता लिंबोळ्या टाकलेल्या आहे, त्याला गोळ्या पण चालत नाही. त्याचं औषध आणले, त्याला तापाचं औषध पण चालू आहे देणं, तापाचं औषध चालू आहे देणं. आणि आज असं शिवरात्री आहे, पण घरात जर कोणी आजारी असलं की काही करमत पण नाही, काय करावं काय नाही. कसं तरी कपडे धुवून टाकले इथे. खूप मोठे कपडे होते आज, पण कपडे टाकले धुवून. मग म्हटलं चला बाहेर येऊन थोडंसं कडक ऊन होते. खूप ताप येते त्याला, आधीच चालू येईन त्याच्यात असे दुखणं. म्हटलं होतं अजून बघायचंच काम नाही, काय करावं. टेन्शन घ्यायचंच काम आहे.
तुमच्या इकडं पण मुलांना असंच चालू झालं आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. त्याच्या डोळ्यात कचरा गेल्यामुळं झालं का त्याचा डोळा आला आहे काय माहिती. बघू आता काय होतं. दवाखान्यात पाठवावं लागेल त्याला त्याच्या पप्पासोबत.